ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण युनिट नंबर 1 पाहिलेलं होतं. आज आपण युनिट नंबर 2 स्टार्ट करतोय. तर युनिट नंबर 2 स्टार्ट करण्याच्या अगोदर मी सर्वांना एक कॉमन इन्स्ट्रक्शन देईल की ह्या याच्यामध्ये युनिटमध्ये ऑलमोस्ट जर सर्वांनी बघितलं तर डायग्राम जरा जास्त आहेत पहा. तर डायग्राम ची प्रॅक्टिस त्या दिवशी सर्वांची असणे गरजेचे आहे. आणि डेरिव्हेशनचा पण पार्ट आहे, सर्वांनी पाहून घ्या. व्होल्टेज इक्वेशन ऑफ डीसी मोटर म्हणजे आपण जर बघितलं तर आपण ह्या चॅप्टर मध्ये म्हणजे ह्या युनिट मध्ये टाइप्स ऑफ डीसी मशीन पाहणार आहे. त्यानंतर जो काय आहे आपण म्हणूया फ्लेमिंग राईट हँड रूल म्हणजे त्याला आपण थंब रूल म्हणतो, तो पण पाहणार आहोत. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ डीसी मोटर तो पण आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढे आपण व्होल्टेज इक्वेशन ऑफ डीसी मोटर, त्यानंतर जे आपण म्हणूया ऍप्लिकेशन आहेत डीसी मोटरचे ते पाहणार आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक ईएमएफ इक्वेशन ऑफ डीसी जनरेटर, तो डेरिव्हेशन आहे हे. त्याच्यानंतर पुढे टॉर्क इक्वेशन ऑफ डीसी मोटर, हे पण डेरिव्हेशन आहे. त्यानंतर काही टर्म आहेत शाफ्ट टॉर्क, त्यानंतर ब्रेक हॉर्स पॉवर, आणि तिथून पुढे आपण पाहणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स अँड ऍप्लिकेशन ऑफ डीसी मोटर, म्हणजेच त्याचे टॉर्क, आर्मेचर करंट, कॅरेक्टरिस्टिक्स, थोडासा मॅथमॅटिकल पार्ट, सर्किट डायग्राम, सेम त्याचं ऍप्लिकेशन पाहणार आहे आपण. त्यानंतर डीसी सिरीज मोटरचं पण सेम पाहणार आपण कॅरेक्टरिस्टिक्स. आणि सगळ्यात शेवटी डीसी आपण काय करणार आहे, डीसी कंपाऊंड मोटरचं पण पाहणार आहे. त्यानंतर आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड पार्ट म्हणजे ब्रेक टेस्ट याच्यावरती प्रॅक्टिकल पण आहे, ते पण पाहणार आहे. त्यानंतर याच्यावरती आपण जे काय म्हणूया थोडासा न्यूमेरिकल बेस पार्ट आहे, तो टाइप्स ऑफ स्टार्टर पाहणार आहेत, डीसी सिरीज मोटर, डीसी शंट मोटर, डीसी कंपाऊंड मोटरचा. तर थेरॉटिकल प्लस डायग्रामॅटिक पार्ट येतो. युनिट थोडस मोठं हे, ठीक आहे. त्यानंतर आपण ब्रेसलेट डीसी मोटर पाहणार सगळ्यात शेवटी. आणि मग न्यूमेरिकल पाहणार. न्यूमेरिकल सर्व आपण एकत्रच घेणार आहे, प्रत्येक टाईपचं एक एक एक्झाम्पल आपण घेणार आहे. तर अशा प्रकारे हे जे काय आहे आपण म्हणूया की युनिट 1 पाहिल्यानंतर आपण युनिट 2 स्टार्ट करतोय. तर त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला मी सांगितलेलं आहे. टेंटेटिव्हली MSBTच्या स्कीम प्रमाणे ह्या लेक्चर साठी 12 आवर्स म्हणजे 12 आवर्स रिक्वायर्ड आहेत. आणि याचं वेटेज जे आहे 14 मार्क्स आहे. ठीक आहे. आता पुढे आपण पाहूया, डायरेक्ट स्टार्ट करूया आपण. तत्पूर्वी मी सांगेल की अटेंडन्स एकदम कमी आहे, नवीन चॅप्टर स्टार्टिंग आहे. तर मला पाहू दे अटेंडन्स मध्ये कोण आहे. अटेंडन्सचा स्क्रीनशॉट कोणीतरी एक, मी नाव सांगतोय, अजय काटे. आवाज येतोय अजय काटे? हो सर. अटेंडन्सचा स्क्रीनशॉट प्रत्येक लेक्चरचा मला इथून पुढे पाठवत जायचं काय पर्सनली. हो. आणि तुम्हाला मी दाखवतोय, ऍक्च्युअल रेकॉर्ड दाखवतोय. ऍक्च्युअल रेकॉर्ड तुम्हाला दाखवायला हरकत नाही. हा तुम्हाला दाखवतो मी. टाइप्स ऑफ डीसी मशीन मध्ये
डीसी मशीन कॅन वर्क ॲज अ डीसी जनरेटर ॲज वेल ॲज अ डीसी मोटर, म्हणजे सेम मशीन डीसी जनरेटर किंवा डीसी मोटर म्हणून वर्क करू शकते. आता पहिल्यांदा पहा, म्हणजे हे सिम्पली डिपेंड आहे कशावरती, इनपुट वरती. जर इनपुट काय असेल, मेकॅनिकल एनर्जी असेल, तर आउटपुट काय येतं, इलेक्ट्रिकल. तर त्यावेळेस डीसी मशीन ऍक्ट ॲज अ डीसी जनरेटर. जर इनपुट इलेक्ट्रिकल असेल आणि आउटपुट मेकॅनिकल वर्क डन असेल, तर त्या केसमध्ये डीसी मशीन ऍक्ट ॲज डीसी मोटर. नेक्स्ट आता पहिल्यांदा पहिली केस पाहूया आपण का जनरेटर. इन जनरेटर मोड देअर आर मेनली टू टाइप्स ऑफ जनरेटर. जनरेटर मोड मध्ये आपण टाइप्स पाहतोय तर माहिती पाहिजे. पहिला टाइप आहे सेपरेट एक्सायटेशन, म्हणजे असं जनरेटर त्याला सेपरेट एक्सायटेशन लागतं. आणि दुसरं आहे सेल्फ एक्सायटेशन. तर सेल्फ एक्सायटेशन मध्ये पहा, शंट फील्ड एक्सायटेशन टाइप पाहून घ्या तुम्ही. सिरीज फील्ड सिरीज सेल्फ एक्सायटेशन, शंट सेल्फ एक्सायटेशन, ठीक आहे. त्यानंतर कंपाऊंड एक्सायटेशन म्हणजेच काय असेल, कम्युनिटिव्ह कंपाऊंड. फोर्थ नंबर कंपाऊंड एक्सायटेशन, डिफरन्शियल कंपाऊंड. आणि कंपाऊंड एक्सायटेशन लॉंग शंट कंपाऊंड एक्सायटेशन. तर हे झालं टाइप झालेले. आता नक्की जनरेटर वर्क कसा करतोय सर्वांनी आपण व्हाईट बोर्ड वरती पाहूया. सर्वांनी पहा की हा जो काय आर्मेचर असतो, आणि याच्यावरती काय हा फील्ड पोल आहे पहा. ठीक आहे. आपण काय बघितलं, एका पोलचं बघितलं आणि ह्या ठिकाणी काय आहे, फील्ड वाइंडिंग आहे. आता याच्यामध्ये काय केले आहेत की आर्मेचरचे कंडक्टर प्लेस केले, म्हणजे याला आपण काय म्हणतो, आर्मेचर वाइंडिंग म्हणतो आपण पायाला. तर आता आपण पाहतोय जनरेटर ऍक्शन पाहतोय. तर जनरेटर ऍक्शन मध्ये काय होतं की मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मी होतं. ज्या वेळेस काय होईल का, ह्या फील्ड वाइंडिंग मधून करंट फ्लो होईल. कोणता करंट असतो तो, IF. ठीक आहे. हा फील्ड वाइंडिंगचा करंट आहे. IF म्हणजे काय, फील्ड वाइंडिंगचा करंट. हा ज्या वेळेस काय होईल, ह्या फील्ड वाइंडिंग म्हणून फ्लो होईल, त्यावेळेस काय होईल, हा मॅग्नेटाइज होईल कोणता, फील्ड पोल. आणि तो इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काय होईल, ऍक्ट होईल. म्हणजे हा काय होतोय, फील्ड करंट फील्ड वाइंडिंग म्हणून फ्लो झाल्यानंतर फील्ड पोल हा इलेक्ट्रोमॅग्नेट होतोय. कन्सेप्ट सर्वांनी समजून घ्या, परत परत सांगणार ना मी. आता हा इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट ज्यावेळेस होतो, त्यावेळेस काय होतं, या फील्ड पोल मध्ये प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्या ठिकाणी काय होतंय की मॅग्नेटिक फ्लक्स हा कशा येतोय, आर्मेचर वर येतोय पहा. आणि हा वाईडली काय होतोय की ह्या याच्यावरती डिस्ट्रीब्यूट होतोय. आणि याला एरो दाखवायची. ठीक आहे. आता पुढे पहा सर्वांनी, म्हणजे जर ह्या ठिकाणी पहा, आता पॉइंट आलेला आहे कसला, सेपरेट एक्सायटेशन आणि सेल्फ एक्सायटेशन. जर आपण हा IF एक्सटर्नल सप्लाय कडून देत असेल, एक्सटर्नल सप्लाय कडून, तर याला आपण काय म्हणतो, सेपरेटली एक्सायटेशन म्हणतो आपण, सेपरेटली एक्साइटेड. आणि हा जर काय असेल, परमनंट मॅग्नेट असेल, काय असेल, परमनंट मॅग्नेट, तर त्यावेळेस काय होतं की हा काय असतो, सेल्फ एक्साइटेड असतो पहा. म्हणजे हा याचं मॅग्नेटिक फील्ड काय करतो, स्वतः तयार करतोय. आता सर्वांनी पहा, ह्या ठिकाणी काय असतो, प्राईम मूवर असतो. प्राईम मूवर काय करतो, प्राईम मूवर सर्वांना माहिती आहे, हे IC इंजिन असेल किंवा डिझेल इंजिन असेल किंवा वॉटर टर्बाईन असेल किंवा स्टीम टर्बाईन असेल, हा आहे प्राईम मूवर.
तर प्राइम मूवरचा जो काही शाफ्ट आहे हा कपल्ड असतो कशाला, डीसी जनरेटरच्या म्हणजे डीसी मशीनच्या आर्मेचरला. तर पहा ही ह्या ठिकाणी डीसी मशीन दाखवलेली आहे. या ठिकाणी काय आहे, हा आर्मेचर आहे आणि याला केलेलं आहे काय या ठिकाणी कम्युटेटर, आणि ह्या ठिकाणी हा कॉमन शाफ्ट आहे पहा. आणि मग वरच्या ठिकाणी काय या ठिकाणी काय फील्ड वाइंडिंग आहे. ही काय आहे फील्ड वाइंडिंग आहे. म्हणजे ज्यावेळेस प्राइम मूवरचं स्पीडने काय होईल, आर्मेचर हा काय एनपी म्हणजे प्राइम मूवरचं रोटेशन, त्यावेळेस काय होईल हा ह्या स्पीडने फिरेल एनने. आणि त्यावेळेस पहा हे जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे कशाचं, फील्ड पोलचं, हे आर्मेचर कडून काय होईल कट होईल, काय होईल कट होईल. आणि त्यावेळेस काय होईल आर्मेचर कंडक्टर मधून काय होईल करंट फ्लो होईल. आणि हा करंट कम्युटेटर मध्ये आल्यानंतर काय होतंय ह्या ब्रशेस थ्रू आपल्याला कलेक्ट करता येईल. आणि हा करंट आपण एक्सटर्नली काय करू शकतो, लोडला देऊ शकतो पहा. म्हणजे ह्या ठिकाणी काय होतंय की इथं जी काय मेकॅनिकल एनर्जी आहे ती मेकॅनिकल एनर्जी म्हणजे पॉवर, तिचं कन्वर्जन कसं मी होतं इलेक्ट्रिकल मी होते. तर हा कन्सेप्ट आहे की प्राइम मूवर ज्यावेळेस फिरेल त्यावेळेस हा आर्मेचर पण फिरेल. आर्मेचर फिरल्यानंतर काय होईल का हे जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे हे कट होईल. आणि फ्लेमिंग राईट हँड रूल, सर्वांना लक्षात घ्या, फ्लेमिंग राईट हँड रूल जनरेटर साठी कोणता रूल आहे, फ्लेमिंग राईट हँड रूल हा जनरेटर साठी आहे. आणि मोटर साठी आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग राईट हँड रूल हा जनरेटर साठी आहे आणि फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल हा डीसी मोटर साठी पहा, आहे डीसी मोटर साठी. म्हणजे या ठिकाणी प्राइम मूवरचं कन्वर्जन म्हणजे मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन डीसी मशीन कशा प्रकारे इलेक्ट्रिकल मध्ये करतं हा कन्सेप्ट तुम्हाला दाखवायचा आहे. त्याचबरोबर सेल्फ एक्साइटेड आणि सेपरेटली एक्साइटेड, ज्यावेळेस आपण फील्ड वाइंडिंग मधून एक्सटर्नली करंट देतोय त्यावेळेस काय होतंय की तो टाईप कसा पडतोय, सेपरेटली एक्साइटेड पडतोय. म्हणजे काय होतंय ज्यावेळेस फील्ड वाइंडिंग मधून करंट फ्लो होईल हा करंट आपल्याला सप्लाय कडून द्यावा लागेल. आणि त्या केसमध्ये काय होतंय की हा जो काय फील्ड पोल आहे इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होईल. आणि त्यावेळेस काय होईल हा जो काय फ्लक्स आहे हा फ्लक्स कुठे येईल, एअर गॅप मध्ये येईल आणि तो त्या ठिकाणी काय होईल आर्मेचरला लिंक होईल. प्राइम मूवरचं काम काय आहे, आर्मेचरला रोटेशन घ्यायला स्टार्ट करायचं आणि तो कट करतोय. तर त्या ठिकाणी फ्लेमिंग राईट हँड रूल यूज केलेला आहे, आपण तो पुढे पाहणार आहोत जनरेटर मोड मध्ये. म्हणजे या ठिकाणी प्राइम मूवरची जी काही मेकॅनिकल एनर्जी आहे तिचं कन्वर्जन आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलेलं आहे. या ठिकाणी डीसी सप्लाय म्हणजे डीसी जनरेटर म्हणून बायपोलर डीसी सप्लाय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मिळतोय. आता हाच जर आपण परमनंट मॅग्नेट वापरला, सर्वांना माहिती आहे परमनंट मॅग्नेटचं एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला की सर्वांनी साऊंड सिस्टीम मध्ये एखादा साऊंड असेल तर साऊंडच्या पाठीमाग जो काय मॅग्नेट बघितलेला आहे तो ब्लॅक कलरचा असतो पहा, तर तो आपण कन्सिडर करतो परमनंट मॅग्नेट. तो परमनंट मॅग्नेट तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे पोल असतील तर त्याचं मॅग्नेटिक फील्ड ऑलरेडी असतंच. फक्त काय प्राइम मूव्ह स्टार्ट करायचा आहे आणि त्या ठिकाणी काय होतंय की आपल्याला इलेक्ट्रिक आउटपुट मिळते. म्हणजे परमनंट मॅग्नेट जर यूज केले तर तो सेल्फ एक्साइटेड टाइप झाला. सप्लाय घेतला आपण फील्ड वाइंडिंगला एक्सटर्नल सप्लाय कडून तर तो सेपरेटली एक्साइटेड झाला. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट सेपरेट एक्साइटेशन आणि सेल्फ एक्साइटेशनचा. आता सेपरेट एक्साइटेशन पहा आणि सेल्फ एक्साइटेशन पहा. तर पहा ह्या ठिकाणी पहा सर्वांना जनरेटर आहे म्हणजे पॉवर कुठे जाणार आहे, सप्लाय कडे जाणार आहे पहा. तर ह्या ठिकाणी काय होतंय की आर्मेचर दाखवलाय आणि फील्ड वाइंडिंग दाखवलेली. सर्वांना डायग्राम पाहून घ्या. तर त्या ठिकाणी काय होतंय की ज्यावेळेस प्राइम मूवर रोटेट होईल त्यावेळेस आर्मेचर रोटेट होईल आणि ह्या ठिकाणी एक्सटर्नल एक्साइटेशन म्हणजे आपण
फील्ड वाइंडिंगला सप्लाय देतोय तो असेल IF. ज्यावेळेस फील्ड वाइंडिंग म्हणून काय होईल, करंट फ्लो होईल, म्हणजेच एक्सटर्नल करंट म्हणजे IF एक्सटर्नल सोर्स कडून किंवा सप्लाय कडून ह्या वाइंडिंग म्हणून फ्लो होईल. त्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होईल फील्ड पोल, आणि त्यावेळेस आर्मेचर प्राइम मूवरच्या मदतीने काय होतोय की रोटेशन घेतोय आणि ते मॅग्नेटिक फील्ड म्हणजे फील्डचं मॅग्नेटिक फील्ड कट करतोय. त्यावेळेस त्याच्यामध्ये फ्लेमिंग राईट हँड रूल नुसार EMF इंड्यूस होतोय, आणि हा EMF इंड्यूस होतोय झाल्यानंतर सप्लाय कडे आर्मेचर करंट म्हणजे IA फ्लो होतोय. आता हे झालं काय, सेपरेट एक्साइटेशन झालं. आता सेल्फ एक्साइटेशन सर्वांनी पाहून घ्या. तर ह्या ठिकाणी काय होतंय की परमनंट मॅग्नेट यूज केलेला आहे, म्हणजेच फील्ड वाइंडिंग F1 F2 आहे, आर्मेचर वाइंडिंग A1 A2 आहे. तर पहा सर्वांनी, हा शंट फील्ड एक्साइटेशन आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा, फील्ड वाइंडिंगला जो काय सप्लाय आहे, फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग कसे एकमेकांना पॅरलल आहे, म्हणजे शंट आहेत, शंट मोड मध्ये कनेक्ट केलेले आहेत. तर त्या केसमध्ये काय होतंय की जो काय फील्डचा करंट आहे तो आर्मेचर कडे जातोय, म्हणजे फील्ड वाइंडिंगचे एक्साइटेशन, आणि त्यावेळेस ज्यावेळेस आर्मेचर रोटेशन घेईल त्यावेळेस आर्मेचर मध्ये परत काय होतोय, आर्मेचर करंट तयार होतोय. तर हा काय येतोय, सेल्फ एक्साइटेड म्हणजे शंट फील्ड एक्साइटेशन. पुढे सिरीज सेल्फ एक्साइटेशन. सेल्फ एक्साइटेशन मधला पहिला टाइप झाला शंट फील्ड. आता सिरीज. आता या ठिकाणी आर्मेचर आणि फील्ड दोन्ही कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत, बरोबर. म्हणजे सिरीज फील्ड एक्साइटेशन मध्ये म्हणजे हा कसा आहे, सेल्फ एक्साइटेड टाइप आहे, म्हणजे फील्ड पोलला एक्सटर्नल सप्लाय लागत नाही, म्हणजे फील्ड वाइंडिंग ही परमनंट मॅग्नेटची बनलेली आहे. आणि मग काय होतंय की आर्मेचर मधून जो काही सप्लाय आहे तो डायरेक्ट कुठे येतोय, आउटपुटला येतोय ब्रशेस थ्रू. आता कंपाऊंड म्हणजे काय, या ठिकाणी सिरीज आणि शंट दोन्हींचं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. परत सांगतोय मी, कंपाऊंड मध्ये सिरीज आणि शंट. सिरीज म्हणजे काय, आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग दोन्ही सिरीज मध्ये जोडलेले आहेत, आणि शंट म्हणजे काय, आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग कशा एकमेकांना पॅरलल जोडलेले आहेत. ठीक आहे. जो काय आर्मेचरचा जो काय करंट आहे आणि जो काय फील्डचा करंट आहे हा शंट मध्ये थोडासा डिफरंट पाहायला मिळतोय, आणि सिरीज मध्ये हा कंटिन्यूस तुम्हाला सेम दिसणार आहे. म्हणजे आपण सेल्फ एक्साइटेशन पाहतोय. तर सेल्फ एक्साइटेशन मध्ये काय होतंय की दोन टाइप आपल्याला पाहिले आपण, शंट फील्ड एक्साइटेशन आणि सिरीज फील्ड एक्साइटेशन. म्हणजे या ठिकाणी प्राइम मूवर बाय डिफॉल्ट लागणार. ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये आपण प्राइम मूवर दाखवणार नाही. मी पुन्हा एकदा दाखवतोय की तुम्हाला, आपण जे बघितलं प्राइम मूवर कुठं यूज केलं आपण, पहा या ठिकाणी प्राइम मूवर आपण ह्या ठिकाणी यूज केलेला आहे. तर प्राइम मूवर, तर ही जी काय फील्ड वाइंडिंग आहे ही फील्ड वाइंडिंग आहे, आणि रोटेटिंग पार्ट वरती कोणती वाइंडिंग आहे, आर्मेचर वाइंडिंग आहे. ही पहा, ह्या दोन्हींचं कनेक्शन फील्ड वाइंडिंग सरांनी बघितली होती. फील्ड वाइंडिंग असते F1 आणि F2. आर्मेचर वाइंडिंग आपण पाहतो A1 आणि A2. आता पहा या ठिकाणी पहा सर्वांनी, ही आहे फील्ड वाइंडिंग, हा आहे आर्मेचर, आणि हा काय आपला आउटपुट आहे पहा, प्लस आणि मायनस. म्हणजेच हा जर सेल्फ एक्साइटेड असेल तर फील्ड वाइंडिंग स्वतःचा जो काही करंट आहे म्हणजे तो तयार करते, कारण परमनंट मॅग्नेट यूज केलेला आहे. आणि मग काय होतंय का हा करंट ज्यावेळेस म्हणजे याचं मॅग्नेटिक फील्ड याला लिंक होतोय त्यावेळेस काय होतंय की याच्या अक्रॉस आपल्याला IA क्रिएट झालेला पाहायला मिळतोय. म्हणजेच हा जर आपण एक्सटर्नल दिला तर हा सेपरेटली एक्साइटेड, हा जर या ठिकाणी परमनंट मॅग्नेटचे पोल वापरले आपण फील्ड पोल तर तो सेल्फ एक्साइटेड झाला. आता हा झाला शंट. आणि सिरीज मध्ये काय केलेलं आहे की दोन्ही वाइंडिंग कशा केलेल्या आहेत एकमेकांना सिरीज मध्ये केलेल्या आहेत. पहा म्हणजेच काय केलेलं आहे, हा आहे आर्मेचर,
या ठिकाणी सर्वांनी ब्रशेस दाखवायचे आहेत. ही आहे सिरीज फील्ड मध्ये. म्हणजे डायरेक्ट इथे काय होतंय, जो काय करंट आहे तो डायरेक्ट आउटपुटला जातो, डायरेक्ट IE प्लस आणि मायनस. तर हा आहे सिरीज. आपण पाहतोय सेल्फ एक्सायटेशनचे टाईप. आता ज्या याच्यामध्ये सिरीज आणि शंट दोन्हींचं कॉम्बिनेशन असतं त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. पहा तर कंपाऊंड मध्ये काय होतंय की दोन्ही वाइंडिंग जे आहेत सिरीज आणि शंट ह्या दोन्हींचं आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. पुन्हा आपण डायग्राम कडे जाऊया. तर पहा या ठिकाणी ही आहे शंट फील्ड एक्सायटेशन. सेल्फ एक्सायटेशन मधला पहिला टाईप. दुसरा शंट सेल्फ एक्सायटेशन मधला दुसरा टाईप सिरीज फील्ड एक्सायटेशन. आणि तिसरा कंपाऊंड. पहा इथं शंट आहे आणि इथं सिरीज आहे. पहा म्हणजे हा आर्मेचर आहे. आर्मेचरच्या सिरीज मध्ये काय केलेलं आहे, सिरीज वाइंडिंग जोडलेली आहे. आणि हा आर्मेचरच्या पॅरलल मध्ये जोडलेला आहे. पहा म्हणजेच आउटपुट जे आहे सिरीज कडून निघलंय आणि एक शंट कडून आलेले. पहा म्हणजे आउटपुटचे जी दोन टर्मिनल आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, एक सिरीजचं S2 कडून आलेलं आहे आणि एक जी काही शंटची आहे F2 कडून आलेलं आहे. A1 A2 म्हणजे आर्मेचरचे दोन टर्मिनल, S1 S2 सिरीज वाइंडिंगचे दोन टर्मिनल, F1 F2 म्हणजे जी काही शंट वाइंडिंग आहे म्हणजे फील्ड वाइंडिंग आहे तिची काय आहे दोन टर्मिनल आहेत. त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. आणि बाय डिफॉल्ट हा जनरेटर आहे. म्हणजेच आउटपुट कुठे जाणार आहे, नेहमी सप्लाय कडे जाणार आहे. पहा एरो कुठे असणार, सप्लाय काय असणार आहे. पहा आता चौथं कंपाऊंड एक्सायटेशन डिफरन्शियल कंपाऊंड. आता डिफरन्शियल कंपाऊंड मध्ये काय होतंय की ज्या वाइंडिंग आहेत तुम्हाला दिसत असं, पहा ही एक S1 S2 आणि F1 F2. तर S1 S2 कशी आहेत, थोडीशी लहान आहे आणि F1 F2 थोडीशी कशी आहे, जास्त आहे. बरोबर. म्हणजेच इथं या ठिकाणी दोन हे केलेले आहेत, पर्याय वापरलेले आहेत की मगाशी आपण बघितलं आउटपुट कडून आलं, S2 कडून आलं आणि F2 कडून आले. तर ह्या केस मध्ये बघा आउटपुट आपल्याला S2 कडून मिळतंय आणि F2 कडून मिळतंय. फक्त कनेक्शन थोडीशी चेंज केलेली आहेत. म्हणजे आर्मेचर आणि शंट म्हणजे जी काय सिरीज आहे ती सिरीज याच्यामध्ये एकमेकांच्या सिरीज फील्ड मध्ये येते. पण हा जो काय फील्ड वाइंडिंग आहे ती ह्या दोन्हींना कशी आहे, पॅरलल आहे. F1 F2 पॅरलल आहे. त्याला आपण काय म्हणतो, डिफरन्शियल कंपाऊंड म्हणतो. कनेक्शन तेच, पहा कनेक्शन सेम, फक्त काय केलंय इथून आपण डायरेक्ट S2 ला जोडलंय. आणि पहा इथं डिफरन्स काय, S2 इथं जोडलं S1 ला आणि S2 डायरेक्ट इथं जोडलेलं पहा F1 ला. आणि इथं डायरेक्ट कुठे गेलेला आहे, तो पॉझिटिव्हला गेलेला आहे म्हणजे आउटपुटला गेलेला आहे. आता कंपाऊंड एक्सायटेशन. कंपाऊंड एक्सायटेशन मध्ये मी आधी सांगितलं की दोन्ही वाइंडिंगची जे काही टर्न्स आहेत त्या डिफरंट पाहायला मिळतात. पहा म्हणजेच जी काही फील्ड वाइंडिंग आहे म्हणजे शंट वाइंडिंग आहे तिच्या नंबर ऑफ टर्न जास्त आहेत आणि जी काही सिरीज वाइंडिंग आहे त्याच्या नंबर ऑफ टर्न्स कमी आहेत. आणि डायग्राम सेम जशी आपण बघितली होती ही डायग्राम पहा, सेम तशी डायग्राम आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा जो काय आर्मेचरचा अक्रॉस तयार होतोय तो EA म्हणजे काय, EMF इंड्यूस इन आर्मेचर. RA म्हणजे काय, आर्मेचरचा रेजिस्टन्स. VA म्हणजे काय, व्होल्टेज ऑफ आर्मेचर. म्हणजे जे आपल्याला भेटते आउटपुटला VA इज इक्वल टू V असतं नेहमी जनरेटर मोड मध्ये. आणि ह्या केसमध्ये पहा थोडीशी कनेक्शन तुम्हाला समजून घ्यावे लागतील. फक्त एवढंच का शंट आणि सिरीज, शंट म्हणजे पॅरलल, सिरीज म्हणजे काय फील्ड आणि आर्मेचर एकमेकांच्या सेम लाईन मध्ये असतात. आता कंपाऊंड एक्सायटेशन शॉर्ट शंट. आता इथं काय लॉंग शंट मध्ये काय ही शंट वाइंडिंग आहे म्हणजे फील्ड वाइंडिंग जास्त टर्न आहेत, इथं कशा आहेत कमी टर्न आहे म्हणून तो शॉर्ट शंट झाला. कनेक्शन ठीक आहे. आणि इथं जी काय आहे सिरीज फील्डिंग आहे ही आपण S1 S2 त्याच्या नंबर ऑफ टर्न जास्त आहेत. कनेक्शन सर्वांनी पाहून घ्या. कनेक्शन सर्वांना आपल्याला ह्या मॅनर मध्ये दिसणार आहे. पहा जसे आपण प्रिव्हियस पेजला बघितलं होतं ह्या मॅनर मध्ये. आलं लक्षात. तर सर्वांनी डायग्राम पाहून घ्या. कनेक्शन सेम आहेत. फक्त एवढंच का कंपाऊंड एक्सायटेशन मध्ये A1 A2 आणि S1 S2 हे पहा सर्वांनी या पद्धतीने जोडलेले आहेत.
A1 A1 S1 ला जोडलाय, S2 डायरेक्ट आउटपुटला गेलाय. इथं पहा A1 S1 ला जोडलाय, S2 डायरेक्ट आउटपुटला गेलेला आहे. आणि डायरेक्ट मग कुठे गेलाय, टॅप करून डायरेक्ट F1 F2 जोडलेला आहे. आणि तो F2 कुठं आलेला आहे, A2 ला येऊन मग निगेटिव्ह झालेला आहे. तो सिरीज आणि पॅरलल कनेक्शन सांगायची ही वेळ नाही, पण सर्वांनी हे जे काही 2 पेजेस आहेत त्याचे स्क्रीनशॉट याला काढून घ्या. स्क्रीनशॉट सर्वांनी काढून घ्या. टेक दी स्क्रीनशॉट, सर्वांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. हे जरा पहिलं पेज, हे दुसरं पेज. आपण आज सेल्फ एक्सायटेशनचे पूर्ण टाईप बघितलेले आहेत. पहा, सेल्फ एक्सायटेशन मध्ये परत एकदा सांगतोय की आपण 6 टाईप बघितले. शंट सेल्फ एक्सायटेशन, त्याच्यानंतर सिरीज सेल्फ एक्सायटेशन. आता पहा, सेल्फ एक्सायटेशन मधले सेपरेट एक्सायटेशन तर आपण बघितलंच या ठिकाणी. पहा, पहिलाच. आणि सेल्फ एक्सायटेशन मध्ये आपण पहिला बघितला शंट सेल्फ एक्सायटेशन, दुसरा सिरीज सेल्फ एक्सायटेशन म्हणजे सिरीज फील्ड एक्सायटेशन, तिसरा आपण बघितला कंपाऊंड एक्सायटेशन, चौथा कंपाऊंड एक्सायटेशन पण डिफरन्शियल कंपाऊंड म्हणजे कोणतीही, पाचवा कंपाऊंड एक्सायटेशन पण लॉंग शंट, आणि सहावा कंपाऊंड एक्सायटेशन शॉर्ट शंट. डिफरन्स फक्त वाइंडिंगच्या टर्न्स मध्ये आहे, कनेक्शन ऍज इट इज सेम आहे. तर हे बघितलं आपण जनरेटरचे टाईप बघितले. आता पुढं मोटरचे टाईप. मोटरचे टाईप याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या, दुसऱ्या पेजचा, पेज नंबर 2चा स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी. मग आपण टाइप्स ऑफ डीसी मोटर बघूया. डीसी मोटरचे जनरली 3 टाईप असतात. पहिला आहे डीसी शंट मोटर, दुसरा आहे डीसी सिरीज मोटर, आणि तिसरा आहे डीसी कंपाऊंड मोटर. डीसी कंपाऊंड मोटर मध्ये परत 2 टाईप पडतात. कोणते कोणते? लॉंग शंट आणि शॉर्ट शंट. तर डीसी शंट मध्ये पहा, आता सर्वांना माहिती आहे, आपण पाहतोय मोटर म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये होतोय. तर सप्लाय म्हणजे इनपुट असणार इलेक्ट्रिकल. पहा सर्वांनी, आता ह्या ठिकाणी प्राइम मूवर नसणार आहे. तर आर्मेचर आणि फील्ड ह्या दोन्ही वाइंडिंग कशा एकमेकांना पॅरलल आहे. पहा, म्हणून ही कोणती मोटर झाली? डीसी शंट मोटर. करंट पाहून घ्या, टोटल करंट आहे आय, म्हणजे सप्लाय कडून आलेला. ह्या ठिकाणी ह्या पॉइंटला आर्मेचर कडे जाणारा करंट काय येतो? आय ए, आणि उरलेला जो करंट आहे तो कुठे जातो? फील्डला. आता ह्या ठिकाणी पहा, फील्ड ही वाइंडिंग हायली रेजिस्टिव्ह आहे, म्हणजे ह्या ठिकाणी करंट काय येणार आहे? कमी येणार आहे. म्हणजे सप्लाय कडून सपोज 10 एम्पियर करंट आला, तर रेजिस्टन्स फील्ड वाइंडिंगचा जास्त आहे आणि आर्मेचर वाइंडिंगचा कमी आहे. म्हणजे सर्वांना माहिती आहे करंटने मी लो रेजिस्टिव्ह पाथ प्रेफर करतोय. तर त्या केसमध्ये आर्मेचर कडे लो रेजिस्टिव्ह पाथ असल्यामुळे करंट 9 एम्पियर जाईल आणि फील्ड कडे 1 एम्पियर जाईल. म्हणजे असं होणार नाही आर्मेचरला 5 एम्पियर आणि फील्डला 5 एम्पियर. ह्या ठिकाणी काय येतात? वाइंडिंगच्या प्रॉपर्टी, म्हणजेच फील्ड वाइंडिंग ही हाय रेजिस्टन्स मटेरियलची बनलेली असते, म्हणून त्या ठिकाणी करंट कमी जाणार आहे. आर्मेचर हा नेहमी हायली इंडक्टिव्ह, म्हणजे त्या ठिकाणी कॉपरचा रेजिस्टन्स कमी असतो, म्हणजे त्या ठिकाणी जास्त नंबर ऑफ टर्न्स असतात, म्हणून त्या ठिकाणी करंट जास्त जातोय. हा झाला डीसी शंट मोटर. आता दुसरा टाईप डीसी सिरीज मोटर. पहा, डीसी सप्लाय दाखवलाय, सिरीज म्हणजे फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग ही दोन्ही कशा आहेत? एकमेकांना सिरीज मध्ये. ज्यावेळेस फील्ड वाइंडिंग सिरीज मध्ये असेल त्यावेळेस ती आपण S1 आणि S2 ने रिप्रेझेंट करतोय, आणि त्यावेळेस त्याचा करंट काय असणार आहे? ISC. आणि ह्या ठिकाणी तोच करंट कुठे जातोय? आर्मेचर मध्ये. म्हणजेच ह्या ठिकाणी करंट इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल, टोटल करंट I इज इक्वल टू सिरीज फील्ड करंट ISC इज इक्वल टू आर्मेचर करंट IA. म्हणजे ह्या ठिकाणी काय होतंय? सप्लायचा करंट, सिरीज फील्डचा करंट आणि आर्मेचरचा करंट हा काय आपल्याला पाहायला मिळतो? सेम पाहायला मिळतोय. जसं आपण बघितलं जनरेटर ऍक्शन मध्ये EA तयार होतोय, बरोबर, म्हणजे आर्मेचर EMF. इथं मोटर ऍक्शन मध्ये बॅक EMF तयार होतोय. आता बॅक EMF चा आपण पुढे पाहणार डिटेल मध्ये. तर सर्वांनी पाहून घ्या, हे RA म्हणजे आर्मेचरचा रेजिस्टन्स, आणि बॅक EMF ने मी हा सप्लायला अपोज करतो. पहा, काउंटर करतोय, म्हणजे अपोज करतोय म्हणजे त्या ठिकाणी तो बॅलन्सिंगचं काम करतोय. म्हणजे
शंट डीसी शंट मोटर मध्ये बघितलं दोन वाइंडिंग आहेत कोणत्या फील्ड आणि आर्मेचर एकमेकांना पॅरलल आहेत. सिरीज मध्ये फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर कशा सिरीज मध्ये. आता डीसी कंपाऊंड मोटर बघू लॉंग शंट. तर आता पहा आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग म्हणजे हा टाईप. ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, ह्या टर्न जास्त आहेत आणि S1 S2 पहा कमी आहेत. म्हणजे इथं शंटचं पण कॉम्बिनेशन आहे आणि सिरीजचं पण कॉम्बिनेशन आहे. म्हणजे हा पार्ट इथं उचललाय पहा आणि हा पार्ट शंटचा उचललेला आहे पहा. म्हणजेच या ठिकाणी S1 S2 F1 F2 म्हणजे दोन्ही सिरीज पण आहे आणि पॅरलल पण आहे. म्हणून त्याला म्हटलं जातं लॉंग शंट. लॉंग शंट का, तर ज्या दोन शंट वाइंडिंग आहेत S1 S2 आणि F1 F2, तर ह्या दोन्हीमध्ये जी शंट फील्ड वाइंडिंग आहे म्हणजे ही तिचा टर्न जास्त आहेत कशापेक्षा, सिरीज फील्ड पेक्षा. ह्या दोन्ही फील्ड वाइंडिंग आहेत, ही शंट फील्ड आणि ही सिरीज फील्ड. ही शंट फील्ड का, ही पॅरलल आहे म्हणून, आणि सिरीज मध्ये आहे म्हणून ही सिरीज फील्ड. तर याच्यामध्ये पहा ही जी काय आहे लॉंग शंट म्हणजे हिच्या नंबर ऑफ टर्न्स कशा आहेत, जास्त आहेत. करंट सरांना माहिती आहे I इज इक्वल टू ISC. त्याच्यानंतर ह्या पॉइंटला परत IF आणि IA आपल्याला पाहायला मिळतो. टोटल करंट क्लोज लूप पाथ प्रोव्हाइड होते. आता शॉर्ट शंट मध्ये पहा डायग्राम सेफ्टीचे, फक्त इथं नंबर ऑफ टर्न्स शंट फील्डच्या म्हणजे F1 F2 च्या कमी आहेत कशापेक्षा, S1 S2 पेक्षा. म्हणून ही काय झाली, शॉर्ट शंट डीसी कंपाऊंड मोटर झाली. तर या ठिकाणी थांबू आपण. कोणाचे काय डाऊट असतील तर विचारून